प्रश्न क्रमांक 61 पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य व डॅडॅश हे आहे. MgNA NE योग्य उत्तर काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये जे की आगामी होणाऱ्या टीईटी एक्झामसाठी पाठ्यपुस्तकावरील प्रश्न पाहिलेले आहेत ते सुद्धा व्हिडिओ बघायचे आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर निऑन हे याचं करेक्ट उत्तर आहे. 62 नंबरचा प्रश्न घ्या. धन आयन निर्माण करून अष्टक पूर्ण करणारे मूलद्रव्य डॅडॅश हे आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? तर Na हे याचं योग्य उत्तर आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध डॅडॅश या शास्त्रज्ञाने लावला. मार्कोनी, नील आर्मस्ट्रॉंग, जेम्स वॉट्स, न्यूटन. योग्य उत्तर काय असेल? प्रश्न क्रमांक 63 जेम्स वॉट हे याचं करेक्ट उत्तर आहे. चंद्रावर प्रथम पाय ठेवलेला माणूस कोण? युरी गागरिन, नील आर्मस्ट्रॉंग, जेम्स वॉट की आर्यभट्ट. योग्य उत्तर काय आहे? ते नील आर्मस्ट्रॉंग हे बी नंबर करेक्ट उत्तर आहे. सजीव पेशीमध्ये बदल घडवून आणणाऱ्या कार्याचा अभ्यास डॅडॅश या तंत्रज्ञानात होतो. जैव, रासायनिक, संगणक की पदार्थ. तर जैव तंत्रज्ञानामध्ये होतो. ए नंबर करेक्ट आन्सर आहे. संगणकात माहिती साठवणाऱ्या घटकास डॅडॅश म्हणतात. ट्रान्झिस्टर, वाल्वा, सर्किट, कीबोर्ड की चिप. योग्य उत्तर काय असणार आहे? चिप हे याचं करेक्ट उत्तर आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी वेगवेगळ्या चालत्या वाहनात असणाऱ्या व्यक्तींनी परस्पराशी मौखिक संपर्क साधण्याचे साधन म्हणजे डॅडॅश होय. दूरध्वनी, ई पत्र, भ्रमणध्वनी की तार. योग्य उत्तर काय असणार आहे? भ्रमणध्वनी हे याचं करेक्ट उत्तर आहे. आयनिक संयुग डॅडॅश हे आहे. NaCl, Cl2, O2 की N2. योग्य उत्तर काय असणार आहे? NaCl हे याचं करेक्ट उत्तर आहे. साधी मूलक डॅडॅश आहे. यातलं योग्य उत्तर शोधायचे आहे. 69 तर Cl2- हे याचं योग्य उत्तर आहे. भौतिक बदल डॅडॅश आहे. कार्बनचे ज्वलन, दुधाचे दही होणे, लाकडाचे ज्वलन, पाण्याचे बर्फात रूपांतर. योग्य उत्तर काय असणार आहे? तर पाण्याचे बर्फात रूपांतर. डी नंबर करेक्ट आन्सर असणार आहे. रासायनिक बदल डॅडॅश हा आहे. साखर पाण्यात विरघळणे, लोखंडी खिळ्यात प्रवर्तित चुंबकत्व, स्वयंपाकाच्या वायूचे ज्वलन, पाण्याचे वाफेत रूपांतर. योग्य उत्तर काय असणार आहे? स्वयंपाकाच्या वायूचे ज्वलन. सी नंबर करेक्ट आन्सर आहे. अचूक व संतुलित रासायनिक समीकरण डॅडॅश आहे. यातलं अचूक व समतोलित समीकरण सांगायचंय. Zn+2HCl, ZnCl2+H2. योग्य उत्तर आहे. रासायनिक अभिक्रियामध्ये वायुरूप अवस्था दर्शवणारे चिन्ह काय आहे? तर यातलं कोणतं चिन्ह आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ते ब नंबरचं चिन्ह आहे करेक्ट आन्सर. रासायनिक समीकरणावरून आपणास पुढील माहिती मिळते. तयार होणारी उत्पादिते, अभिक्रियेचे तापमान, अभिक्रियेसाठी लागणारा वेळ, उत्पादितेचा रंग. योग्य उत्तर काय असणार आहे? तर तयार होणारी उत्पादिते हे याचं करेक्ट उत्तर आहे. चिकुनगुनिया हा रोग डॅडॅश पासून होतो. आदिजीव, जीवाणू, विषाणू की कवक. योग्य उत्तर काय असणार आहे? तर विषाणू हे याचं करेक्ट उत्तर आहे. गाजर या वनस्पतीत डॅडॅश जीवनसत्व विपुल प्रमाणात असते. ह्या प्रश्नाचं तर उत्तर कोणीही देऊ शकेल. अ नंबर करेक्ट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे सर्व विषयाची ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आतापर्यंत 15,000 विद्यार्थ्यांना पास करणारे ग्रो अकॅडमी, यशाची गुरुकिल्ली ग्रो अकॅडमी पुणे. नक्कीच तुम्ही या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आगामी होणाऱ्या टीईटीचे स्वप्न पास होण्या बदलायचे असतील तर नक्कीच आपल्याशी संपर्क साधायला विसरू नका. ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे डॅडॅश होय. मेद, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे. योग्य उत्तर काय आहे? कर्बोदके हे याचं करेक्ट उत्तर आहे. घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅडॅश दाखवतात. एकसर जोडणी, समांतर जोडणी, त्रिस्तर जोडणी यापैकी नाही. योग्य उत्तर काय असणार आहे? ब समांतर जोडणी याचं करेक्ट उत्तर आहे. रासायनिक अभिक्रियेमध्ये उत्प्रेरक डॅडॅश असतात. ब अभिक्रियेचा वेग वाढतो. हे ब नंबर करेक्ट आन्सर आहे.
मालिका बंधन शक्ती म्हणजे डॅडॅश होय. प्रश्न क्रमांक 80. एखाद्या मूलद्रव्याची आपल्या अणूच्या लांबी साकळ्यांची करण्याची क्षमता होय. बी नंबर करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 82. इथिलीनचा मुख्य उपयोग डॅडॅश आहे. घरगुती इंधन म्हणून, औद्योगिक इंधन म्हणून, धातूच्या जोडकामासाठी, रसायन उद्योग उत्पादनासाठी. योग्य उत्तर काय? डी नंबर करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी डॅडॅश हायड्रोकार्बन सर्वसाधारणपणे इंधन म्हणून वापरला जात नाही. मिथेन, इथेन, इथिलीन, ऍसिटिलीन. योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 83 च इथिलीन हे याचं करेक्ट उत्तर आहे. कार्बन सोडता डॅडॅश मूलद्रव्य बहुसंख्य कार्बन संयुगामध्ये आढळते. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन. योग्य उत्तर काय असणार आहे? अ नंबर हायड्रोजन हे याचं करेक्ट उत्तर आहे. सजीवाच्या डॅडॅश या वर्गीकरण पद्धतीत बीजांडाचा विचार केला जातो. रक्तद्रव्यशास्त्रीय, बहुनिकीय, जैवरासायनिक, शरीर क्रियाशास्त्रीय. योग्य उत्तर काय असणार आहे? बहुनिकीय. बी नंबर करेक्ट आन्सर आहे. सजीवाच्या वर्गीकरणामधील वर्गिकांचा पदानुक्रम संघ डॅडॅश गणकुल असा आहे. विभाग, प्रजाती, जाती, वर्ग. योग्य उत्तर काय असणार आहे? वर्ग हे याचं करेक्ट उत्तर आहे. वर्गीकरणाच्या पंचसृष्टी पद्धतीमध्ये प्रोटोझोआ सारख्या एकपेशी सजीवांचा समावेश सृष्टी डॅडॅश मध्ये करण्यात आला आहे. कवक, वनस्पती, प्रोटिस्टा, प्राणी. योग्य उत्तर काय असणार आहे? तर प्रोटिस्टा हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. मानवाच्या वर्गीकरणाच्या वर्गीककाच्या पदानुक्रम समपृष्ठरज्जू डॅडॅश सस्तनी प्रायमेट्स असा आहे. कशेरुस्तंभी, प्राणी, होपिनिडी, अक्षरस्तंभी. योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर ए नंबर कशेरुस्तंभी हे याचं करेक्ट उत्तर आहे. प्रथिन रेणू डॅडॅश यांचा बनलेला आहे. मेदयुक्त पदार्थ, अमिनो आम्ले, कर्बोदके, केंद्रक आम्ले. योग्य उत्तर काय असणार आहे? अमिनो आम्ले हे याचं करेक्ट उत्तर आहे. स्पायरोगायरा डॅडॅश वर्गात समाविष्ट आहे. हरितोद्ली, शैवाल, कवक, द्विबीजपत्री. योग्य उत्तर काय आहे? शैवाल हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 व्हिडिओ पूर्ण केलेले आहेत. 30-30 मार्काचे 3 व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. यापूर्वीचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत. आपल्याला असे 1000 प्रश्नांचा सराव करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळले पाहिजेत. आणि तुम्हाला याचं डिटेल मध्ये शिकायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. लाईव्ह क्लास असणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.